Hello everyone. In this video, we will discuss some universal truths about distance and displacement. As we know, distance is equal to total path length. Distance म्हणजे दुसरं काही नाही. It is equal to total path length. Total path length म्हणजेच distance आहे. दुसरं, displacement is equal to shortest distance measured. कमीत कमी अंतर जे ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलं to reach from initial position to final position, that is displacement. आता मला जर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्यांच्यामध्ये युनिव्हर्सली व्हॅलिड होणारं जर रिलेशन फाइंड करायचं असेल तर म्हणजे मला इथं लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर किंवा लेसर हे साईन जर इथं लिहायचं असेल तर ते मला कोणतं लिहावं लागेल. आता आपल्याला हे तरी माहित आहे की डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ आणि डिस्टन्स म्हणजे इट मे बी शॉर्टेस्ट पाथ किंवा इट मे बी लॉंगेस्ट पाथ. म्हणजे सपोज ह्या डायग्राम मध्ये जसं आपण ऑब्जेक्ट ट्रॅव्हल केला स्ट्रेट पाथ मध्ये. सपोज आय वॉन्ट टू रीच टू द पोझिशन बी. मला पॉइंट बी ला जायचं आहे. ऑब्जेक्टला ट्रॅव्हल काय करायचं आहे फ्रॉम ओ टू बी. ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू बी. आता ओ कडून बी ला जर पोहोचायचं असेल, ओ कडून बी ला जर रीच व्हायचं असेल तर मी दोन पाथ चूज करू शकतो. पहिला पाथ ओ ए बी, ओ ए बी, आणि दुसरा पाथ मी काय घेऊ शकतो ओ सी बी. आता ह्यातला शॉर्टेस्ट पाथ कुठला? ओ कडून बी ला जायचा स्ट्रेट लाईन मध्ये असणारा शॉर्टेस्ट पाथ कुठला? obvious OCB. So shortest path will be OCB. आता जसं मी म्हटलं लॉंगेस्ट पाथ कुठला? OAB. कारण आपल्याला O ही इनिशियल पोझिशन होती, B ही फायनल पोझिशन होती. To reach from initial position to the final position we can opt two options. We can go from O to A then B, and second option from O through C to B. आता इथं लॉंगेस्ट पाथ जसं मी म्हटला OAB, this is the longest path. Now if I compare displacement and distance, shortest path will be always equal to the shortest path. म्हणजे शॉर्टेस्ट पाथ OCB इथला आणि शॉर्टेस्ट पाथ किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स OCB इथलं हे दोन्ही सेमच असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही सेम असू शकतात. म्हणजे ऑब्जेक्टने ट्रॅव्हल करताना जर शॉर्टेस्टच पाथ घेतलेला असेल तर ऑब्वियस येणारं डिस्टन्स सुद्धा काय येईल? शॉर्टेस्टच येईल. पण जर पाथ चूज केलेला म्हणजे इथं जसं बी ला रीच होण्यासाठी जो पाथ चूज करायला पाहिजे होता शॉर्टेस्ट तो OCB हा होता. पण सपोज तो न चूज करता OAB असा जर ऑब्जेक्ट ट्रॅव्हल झाला देन इट विल बी अ लॉंगेस्ट पाथ. जर मी आता इथं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कम्पेअर केलं तर शॉर्टेस्ट पाथ विल बी इक्वल टू द शॉर्टेस्ट पाथ. बट वेदर द शॉर्टेस्ट पाथ विल बी ग्रेटर दॅन द लॉंगेस्ट पाथ? नाही, शॉर्टेस्ट पाथ हा नेहमी लॉंगेस्ट पाथ पेक्षा शॉर्टेस्टच राहील. शॉर्टेस्ट पाथ हा नेहमी लॉंगेस्ट पाथ पेक्षा कमीच राहणार. त्यामुळं इथं जर मला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कम्पेअर करायचं झालं तर मला साइन काय पुट करावं लागेल? लेस दॅन ऑर इक्वल टू. सो आयडियली डिस्प्लेसमेंट किंवा शॉर्टेस्ट पाथ इट विल बी ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू द डिस्टन्स. इट इज टोटली डिपेंड ऑन what path we choose. If it is shortest path we have chosen, in that case displacement and distance can be same. Then the next one, whether displacement can be zero. Displacement zero असू शकते का? Yes, it may be possible. It is not always, but it may be possible. कसं? Suppose object traveled from O to A. O कडून A ला ऑब्जेक्ट ट्रॅव्हल झाला and back to O from A. परत A कडून तो O ला आला. In this case, magnitude of displacement in this journey is O to A. O to A distance is how much? 60. And from A to O
distance is how much? -60. बरोबर. Here we are considering directions, not just magnitude. OA, it is in a positive direction. So we have taken it to positive 60. AO, it is in a negative direction. So we have taken it as -60. So 60 plus or minus 60 is equal to 0. So displacement will come 0. So it is possible in this particular path what object has followed. In this case, displacement can be 0. इथे displacement 0 असू शकते. का sign convention काय घेतला आपण? In this direction it is positive. So O to A distance is positive 60 and from A to O distance is negative 60 because it is going in a negative direction. So displacement can be 0. But what about distance? Displacement corresponding to this travel. Distance जर मला calculate करायचं असेल O to A, we will consider only magnitude. O to A, it is positive 60 and from A to O, again it is positive 60 or 60 only because we are considering only path length. We are not assigning any direction to it. So for distance corresponding to this displacement, it will be 60 for OA and 60 for this AO. So 60 plus 60 equal to 120. So it will come, it is non-zero value. So displacement corresponding to this distance will be a non-zero value. So displacement corresponding to this displacement is not equal to 0. So इथं हे distance जे आहे, this distance corresponding to this displacement, it is a non-zero value. Thank you.